नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. शनै शनैरो परमेद बुद्ध्या धृती गृहीतया. आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं. ततस्ततो नियमैतदात्मन्नेव वशं नयेत. बुद्धिधैर्या होय वसवटा. तरी मनाते अनुभवाची वाटा. हळूहळू आणोनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. आत्मलाभ प्राप्त झाल्यानंतर त्यापेक्षा कोणताही मोठा लाभ नसल्यामुळे किंवा त्यापेक्षा अधिकचाही कोणता लाभ नसल्यामुळे जो योगी महात्मा आहे, प्रारब्ध वशामध्ये जरी किती मोठ्या प्रकारचं दुःख आलं तरी त्या दुःखाने तो विचलित होत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यतेनाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. प्रारब्ध प्राप्त दुःखाच्या संयोगाचा वियोग होणं याला योग नावाची संज्ञा आहे. आणि अशा योगाची साधना करत असताना त्या योगी पुरुषाने बुद्धीचा निश्चय धारण करून कोणत्याही प्रकारची खंत किंवा खिन्नता आपल्या अंतःकरणामध्ये न येऊ देता या योग साधनेला प्रारंभ केला पाहिजे. योगः अनिर्विण्ण चेतसा. कारण कोणत्याही साधनेमध्ये उत्साह फार महत्त्वाचा आहे. अभ्यासही करायचा असेल तरी उत्साह लागतो. जोपर्यंत अंतःकरणामध्ये उत्साह नसेल साधनेतलं समाधान मिळत नाही. अभ्यास करायचा असेल तरी उत्साह लागतो. सामान्य उदाहरण आहे, भोजनही करायचं असेल तरी त्या बाबतीमध्ये मनुष्याला प्रसन्नता असावी लागते, उत्साह आवड असावी लागते आणि यासाठी धैर्य असावं लागतं. अंतःकरणामध्ये जर खिन्नता असेल तर त्या साधकाला साधना करता येत नाही. म्हणून भगवंतांनी शब्द वापरला अनिर्विण्ण चेतसा. म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा खेद, खिन्नता, निरुत्साह येऊ न देता योगाची साधना करावी. पण ती कशी करावी? निश्चयेनं, निश्चयपूर्वक करावी. शास्त्र, गुरु हे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना जेव्हा आपण करतो, या जन्मात किंवा आगामी जन्मात निश्चित आपल्याला साधनेचं साध्य फल प्राप्त होणारच आहे. असा बुद्धीचा विचार त्याला निश्चय म्हणतात आणि ते निश्चयपूर्वक साधना घडली पाहिजे. मग आता योगाची साधना करावी तर यासाठी काय तयारी असावी? तर भगवंतांनी ती तयारी 24व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितली. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्राम विनियम्य समंततः. संकल्प अंतकरणामध्ये आहे. अगोदर मन आहे. त्या मनामध्ये ज्या ज्या विषयांच्या ठिकाणी अशोभनत्व असतं, पण त्या विषयांच्या ठिकाणी शोभन हे अत्यंत शुद्ध आहे, चांगले आहे, असा विषयाच्या ठिकाणी अध्यास भ्रम होणं या विचाराला, बुद्धीला संकल्प असं म्हणतात. जोपर्यंत आपल्याला विषयाच्या ठिकाणी चांगलेपणा वाटतो, हा चांगलेपणा संकल्प आहे आणि संकल्पापासूनच मग काम निर्माण होतो. चांगलंच वाटलं नाही तर मनुष्याला ते प्राप्त करावंसं वाटत नाही. फक्त वाटलं पाहिजे हे चांगलं आहे, मग ते काही का वाटेना. जे जे चांगलं वाटतं ते मनुष्याला घ्यावंसं वाटतं. बरेच माणसं कीर्तन श्रवणाला येतात, मग त्यांना कीर्तनकाराचं व्याख्यान आवडतं तर ते व्याख्यान घेतात. आणि काही मंडपात येतात तर चपला घेऊन जातात. तर काय कारण आहे? त्यांना ते आवडतं. जोपर्यंत ते आवडतं तेव्हा ते घ्यावं असं वाटतं. म्हणून एखादी वाईट गोष्ट जरी असेल आणि ती चांगली वाटणं त्याला शोभनाध्यास म्हणतात. आणि बुद्धीच्या ठिकाणी हा शोभनाध्यास असेल तर त्याला संकल्प म्हणतात. त्या संकल्पापासूनच इदम मे स्यात्, इदम मे स्यात्, हे मला असावं, हे मला असावं अशी इच्छा निर्माण होते, त्याला म्हणतात काम. आणि मनुष्याच्या अंतःकरणात काम निर्माण झाला म्हणजे इच्छा निर्माण झाली तर इच्छा अगोदर कुमारी असते. ते तर इच्छा ही कुमारी झाली
मग ते कामाची या तारुण्य आली, ते तद्वेषशी मांडली वऱ्हाडिक. मग त्यांचं ते लग्न वगैरे काय काय होतं पुढे 7व्या अध्यायामध्ये येणार आहे ते. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. पहिलं कारण आहे संकल्प. संकल्पापासून निर्माण होतो काम. त्या कामामध्ये 2 प्रकार, इच्छेत 2 प्रकार, इहलोकातले भोग, परलोकातले दिव्य भोग. आणि त्या सर्वांचा अशेषतः त्याग करायचा. म्हणजे विषयांची वासना या सर्वांचा परित्याग करून विवेकयुक्त मनाच्या द्वारे आपल्या इंद्रियांच्या समूहाला सर्व बाजूने संयमित करायचं. हा झाला एक श्लोकाचा भाव. आणि मग मनाच्या द्वारे सगळ्या इंद्रियांच्या समूहाला विशेष प्रकारे नियमित केल्यानंतर काय करावं, तर ते भगवान परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. शनै शनैहि उपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. यतः यतः निश्चरति मनः चंचलम अस्थिरम ततः ततः नियम्य एतत् आत्मनि एव वशम नयेत. असा श्लोकाचा पदच्छेद झाला. काय करावं, अगोदर संकल्पापासून निर्माण झालेला काम, तो सर्व प्रकारचा काम पूर्णतया, म्हणजे थोडासुद्धा त्याचा अंश शिल्लक ठेवायचा नाही. काल आपण विचार केला, अग्निशेषम, शत्रुशेषम, ऋणशेषम हे सर्व प्रकारे नष्ट करावे. का बरं? कारण हे पुन्हा पुन्हा प्रवर्धेत तस्मा शेषम न कारयेत. हे पुन्हा पुन्हा वाढू शकतात. शत्रू थोडासा शिल्लक ठेवला तर तो पुन्हा बाकीच्या सैनिकाला गोळा करतो आणि पुन्हा वाढतो. भगवान परमात्म्याचा नाश करण्यासाठी जरासंध बऱ्याच वेळा आला. मग ते आल्यानंतर भगवंताने काय करावं, आला की सैन्य मारावं आणि त्याला मोकळं सोडून द्यावं. कारण भगवंताने विचार केला, आपण दुष्ट पुरुषांचा नाश करण्यासाठी आलेलो आहे. पण पृथ्वी तलावर दुष्टांचा भुयारामध्ये शोध घेण्यापेक्षा एक मनुष्य मोकळा सोडायचा. त्याला मोकळा सोडलं की तो कार्यकर्ते गोळा करत बसतो आणि मग पुन्हा सैनिकाला गोळा करून आपल्या जवळ येतो. आला की सगळं सैनिक मारायचं त्याचं, फक्त त्याला मोकळा सोडायचा. असं 16 ते 17 वेळा केलं. आणि त्या जरासंधाचा वध आपल्या हातून नव्हतं हे भगवंताला माहिती होतं, पण सैनिक मात्र सगळे मारले. पण भीमाच्या हातून त्याचा वध होता. त्याच्यासोबत मग आवाहन केलं कुस्ती खेळण्यासाठी. त्याने बरोबर ओळखलं, ते अर्जुनाचे असणारे हात पाहून ओळखलं की हा क्षत्रिय आहे. आणि तुम्ही ब्राह्मणाच्या वेशामध्ये आला तो कोण आहात? भगवान म्हणाले, आमच्या तिघापैकी कोणासोबत तरी तो युद्ध कर. तो म्हणाला, तुझ्यासोबत युद्ध मी करणार नाही. भगवंताला म्हणाला, अर्जुन तर वयाने लहान आहे आणि मी त्याच्यासोबत युद्ध केलं तर माझा पराजय म्हणजे नावाला कलंक लागेल. हा भीम थोडासा बरा वाटतो, मग भीमाबरोबर मी युद्ध करू शकतो. प्रचंड युद्ध चाललं. जरा नावाच्या एका बाईने त्याला सांधलं होतं. तो निर्माण झाला तेव्हा त्याचे 2 भाग होते. अर्धा जन्माला आला. जरा नावाच्या स्त्रीने त्याला सांधलं आणि त्याचं नाव पडलं जरासंध. माता त्या भीमाचा वरी भीमसेन बेथून. भीमात ताकद प्रचंड होती. त्याच्या तावडीत जर एखादा आला ना तर त्याचा भोगाच करायचा भीम. मग त्या जरासंधाचा एक पाय आपल्या पायाखाली दाबला आणि दुसरा पाय भीमाने असा जसं एखादं फळ कापावं तसं त्याच्या चिरफाळ्या केल्या आणि त्याला फेकून. ते कालांतराने पुन्हा 2 शरीर एकामेकाच्या जवळ आले. त्याच्यात प्राण होता ना, चिकटले पुन्हा तो जिवंत झाला. असं बऱ्याच वेळा झालं. मग भगवंताने भीमाकडे पाहिलं आणि गवताचं पान घेतलं. गवताची ती काडी अशी पात तोडलं आणि ते 2 भाग विरोधी भागाला टाकून दिले. भीमाच्या लक्षात आलं आता नेमकं काय करायचं. पुन्हा तो जरासंध कापला म्हणजे चिरफाळ्या केल्या आणि विरुद्ध बाजूला टाकून दिलं. परत तो जिवंत झाला नाही. कशाकरिता उदाहरण सांगितलं हे उदाहरण याच्याकरिता की एक नाश केला की बाकीच्याचा नाश करायची गरज नाही. परमार्थातली साधना अशीच करायची आहे. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान. हा तो श्लोक झाला. शनै शनैहि उपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतः यतः निश्चरति मनः चंचलम अस्थिरम ततः ततः नियम एतत् आत्मनि एव वशम नयेत. या साधनेला प्रारंभ करायचा आहे.
शनैः शनैः हळूहळू शब्द असा आलाय बरं, अव्यय आहे. धृती गृहीतया बुद्ध्या उपरमेत. धृतीचं साह्य ज्या बुद्धीला आहे, धृती म्हणजे धैर्य, धैर्याने ग्रहण केलेलं आहे, अशा सात्विक धैर्याच्या द्वारे बुद्धीने उपरमेत. उपरमेत म्हणजे उपरम भावाला प्राप्त व्हावं. कुणापासून? विषयापासून उपरामतेला प्राप्त व्हावं, पण ते हळूहळू. प्रारंभी प्रसंगाला एकदमच आपली बुद्धी अनंत जन्माच्या कालापासून विषयाच्या संस्काराने संपन्न असते. मग ती एकदमच काही लगेचच्या लगेच परमार्थामध्ये लागत नाही. मग याचा अर्थ काय? परमार्थापासून आपला पराजय होईल, शस्त्र सोडून द्यायचं असा अर्थ नाही. भगवंताने सुद्धा हे मान्य केलं आहे. परमार्थामध्ये सात्विक बुद्धीची फार जोड असावी लागते. सात्विक धैर्याच्या द्वारे जी बुद्धी आता मनाच्या ताब्यामध्ये राहिली नाही, म्हणजे मनाच्या साखळीतून जी मोकळी झाली आहे. पाठीमागं 77 क्रमांकाच्या ओळीमध्ये तो विचार आला ना, ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी, सुखी धृतीची धवळारी बुद्धी नांदे. आपली बुद्धी धृती नावाच्या मंदिरामध्ये आनंदाने नांदते आहे, कारण ती संकल्पाच्या कामाच्या तावडीतून मोकळी झाली आहे. अशी असणारी बुद्धी, ज्या बुद्धीला सात्विक धैर्याची जोड आहे आणि सात्विक धैर्याच्या द्वारे हळूहळू विषयापासून उपरामतेला प्राप्त व्हावं, म्हणजे विषयाचं पारतंत्र्य, विषयाचं दोषदर्शन या सगळ्यांचा विचार करावा आणि मग आपल्या मनाला विषयापासून बाजूला सारावं, बुद्धीने उपरामतेला प्राप्त व्हावं. त्या उपरम शब्दाचा अर्थ विचार सागरामध्ये आला आहे बघा. वेदविहित कर्माचे साधन स्त्री धन पुत्रादिक यांचा विधीपूर्वक त्याग करून सर्व विषयांना विषाप्रमाणे घातक समजून आत्मप्राप्तीच्या तीव्र इच्छेनं केलेला जो त्याग असतो त्याला विधीपूर्वक त्याग उपरम म्हणतात. एक एक शब्द महत्त्वाचा आहे. ते सगळे वेदविहित कर्माचे साधन आहे बरं. म्हणजे शास्त्रकाराने शब्द किती गोड ठेवले बघा. स्त्री धन पुत्र हे भोगायचे साधनं नाही आहे किंवा हे विशिष्ट प्रकारच्या आपल्या अंतकरणातल्या भावना नाहीत. ते वेदविहित कर्माची साधनं आहे, त्यांचा स्वीकार आहे. परंतु आत्मज्ञान प्राप्तीसाठी सर्वांचा विधीपूर्वक त्याग आहे. नाही तर मनाला आलं केला त्याग असं नाही चालत. त्याला विधीपूर्वक त्याग आहे. संतती वाचून न घ्यावा संन्यास असं वचन आहे. म्हणजे संन्यास जरी ग्रहण करायचा असेल तर गृहस्थ जीवनामध्ये जोपर्यंत संतती प्राप्त होत नाही तोपर्यंत संन्यासाला अनुमती नाही बघा. किंवा लग्न नसेल झालं तर आईची परवानगी घ्यावी लागते. म्हणून शंकराचार्यांनी कोणाची परवानगी? आपल्या मातेची परवानगी घेतली. आणि विवाह झाला असेल तर संन्यास ग्रहण करण्याची इच्छा निर्माण झाली. आता कुंभ जवळ येतोय 2027ला, असं वाटलंच कोणाला तर मग काही हरकत नाही. संतती वाचून न घ्यावा संन्यास असा प्रकार आहे. त्याचा विधीपूर्वक त्याग करावा लागतो आणि सगळ्या विषयांना विषाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञान प्राप्तीच्या तीव्र इच्छेने केलेला त्याग त्याला ओपराम ओपरती संन्यास म्हणतात. ध्येय काय आहे? आत्मज्ञान प्राप्तीचं, तेव्हा त्याग आहे. नाहीतर मग आला कंटाळा केला त्याग असं नाही चालत. कधी कधी माणसं वैतागाला वैराग्य म्हणतात, असं नाही चालत. वैताग वेगळा आहे आणि वैराग्य भांड्याला भांडं लागलं वैताग झाला मला वैराग्य असं नाही चालत. ते त्याला अंतकरणातून असावा लागतो. सात्विक धैर्याच्या द्वारे बुद्धीने हळूहळू सगळ्या विषयापासून उपरामतेला प्राप्त व्हावं. यानंतर आत्मसंस्थम कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. आपलं मन कुठं स्थिर करायचं? आत्मसंस्थम. संस्थम शब्दाचा अर्थ सम्यक प्रकारे स्थापना करायची. संस्था शब्दाचा अर्थच असा आहे बरं. सम्यक प्रकारे स्थातिष्ठती म्हणजे तिथं राहणं त्याला म्हणतात संस्था. जेव्हा आपण म्हणतो ना संस्था, तिथं राहिलं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. मन कुठं राहिलं पाहिजे? आत्मसंस्थम मन कृत्वा. आपलं मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सम्यक प्रकारे स्थिर करायचं. हा झाला पहिला भाग. आणि दुसरा भाग न किंचित अपि चिंतयेत. त्या साधकाने कोणतंही चिंतन करू नये. दोन अर्थ होता चिंतनाचे. एक तर विषयाचं चिंतन करू नये आणि भविष्य काळात माझं कसं होईल
याची चिंता करू नये. समर्पित भावाने फक्त चिंतन करावं. जसं की नाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. किंवा भगवंताचं वचन आहे ना, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. ते एकवटुनी जी क्षणी अनुसरले गा माझी ये वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. भगवान म्हणतात, ते काया वाचा मनाने जेव्हा माझ्या भक्ती मार्गाला लागली तेव्हा ते चिंतन करतात आणि त्यांची चिंता मला लागली आहे. म्हणून साधकाने कोणतंच चिंतन करू नये बरं. नाहीतर याचा अर्थ असा तुम्ही घ्याल की भगवंताने सांगितलं न किंचिदपि चिंतयेत, देवाचं सुद्धा चिंतन करायचं नाही असा अर्थ नाही घ्यायचा. विषयादिकाचं चिंतन नाही करायचं असा अर्थ घ्यायचा. आत्मसंस्थं मन कृत्वा, तो मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणून आत्मसंस्थं मन कृत्वा, मनाचे दोन भाग आहे ना, संकल्प विकल्प करणं, तसं तर चिंतन करणं ही चित्ताचं आहे. संकल्प विकल्प मनाचा आहे, निश्चय करणं बुद्धीचा भाग आहे आणि अभिनिवेश धारण करणं हे अहंकाराचं लक्षण आहे. अंतकरण चतुष्टयापैकी मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायचं आणि चित्तवृत्तीच्या द्वारे कोणत्याही विषयाचं चिंतन करायचं नाही. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी ते विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असा एक गोड श्लोक दिला आहे बघा. अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलं दुःख कारणम चिंतयात्मानम आनंदम रूपम यन्मुक्ती कारणम. अनात्मचिंतनाचा परित्याग करायचा, जे वाईटही आहे आणि दुःखाला कारण आहे. मग कोणाचं चिंतन करावं? चिंतय आत्मानं आनंदरूपम यन्मुक्ती कारणम. जे आनंदरूप आहे आणि आपल्या मोक्षाला कारण ठरतं असं चिंतन आत्मस्वरूपाचं करावं. म्हणून बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्रदाता, काय आम्हा करणे अधिक सांचोनी, देव झाला ऋणी पुरविता. खूपच गोडा अभंग आहे तुकोबारायांचा. हे परमार्थातले अनुभव आहे. आपल्याला अनुभव येतात पण प्रामाणिकपणाने बऱ्याच ते त्या मान्य नाही करत. खरं तर असंही परमार्थाला जर साधक लागला ना, सगळे योग चांगले जुळून येतात. प्रपंचात कष्ट आहे, आळंदीमध्ये तर व्यावहारिक प्रगती होऊ शकते, नाही अडचण नाही, पण पारमार्थिक प्रगती त्याहीपेक्षा जास्त होऊ शकते. जी भूमी ज्या साधनेसाठी आवश्यक असेल, न किंचित अपि चिंतयेत, माझं भविष्यामध्ये कसं होईल याची अजिबात काळजी करून, जे व्हायचं ते होईल. यद भावी न तद भावी, भावी चिन्ह तदन्यथा, इति चिंता विशोघ्नोयम बोधो भ्रमनिवर्तकाः. पंचदशकाराने गोड श्लोक दिला आहे बरं. मनुष्याला एक विष लागतं, विष, चिंता नावाचं विष आहे. इति चिंता विशोघ्नोयम बोधो भ्रमनिवर्तकाः. चिंता नावाचं विष आहे आणि त्या विषाला नाश करणारं एक बोध आहे. कोणता बोध? जे व्हायचं असेल ते होईल आणि जे होणार नाही ते होणारच नाही, हा बोध भ्रमाला निवर्तक आहे. यद भावी न तद भावी, भावी चिन्ह तदन्यथा. आपल्या हातात असतं का? आपल्याला वाटतं असं नको व्हायला, नेमकं तसंच होतं. आपल्या हातात काही नसतं. कर्मसुद्धा आपल्या हातात आहे, फळं आपल्या हातात नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुकोबारांच्या एका प्रमाणावर काही विश्वास ठेवावा. आम्ही विष्णुदासी देव ध्यावा चित्ते, होणार ते होते प्रारब्धेची. प्रारब्धाने जे व्हायचं ते होतच असतं. चिंतन आपल्या हातात आहे आणि मग जे आपल्या हातात असतं ते मनुष्याने करावं. जे आपल्या हातात नसतं त्याचा फार डोक्यामध्ये त्रास करून घेऊ नये. चिंतन करावं ते आपल्या हातात आहे. पुढे चिंतनाला लागला तर हे विषय इंद्रिय आपल्याला आकृष्ट करतात. पुढे यतः यतः, ज्या ज्या विषयांपासून चंचलम अस्थिरम मनः निश्चरती. काही ठिकाणी निश्चलती असा पण एक पाठ आहे, पण निश्चरती असा एक शब्द आहे, क्रियापद आहे. यतः यतः, ज्या ज्या विषयांकडे किंवा ज्या ज्या विषयापासून चंचलम, चंचल असणारं म्हणजे एका ठिकाणी न राहणारं, किंवा अस्थिरम, एका ठिकाणी न राहणारं, वारंवार जागा बदलणारं, विचलित होणारं जे आपलं मन आहे, ज्या ज्या विषयांकडे हे चळतं, चलायमान होतं किंवा प्रवास करतं, निश्चयती, काय करावं? ततः ततः एतत् नियम्य, त्या त्या विषयांपासून
याचं नियमन करून आत्मनी एव आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच वशम नयेत त्याला वश करून घेऊन जावं. चकार शब्द वापरला बरं. आता याला प्रत्याहार म्हणतात. ते शम आणि दमाची व्याख्या सांगत असताना विचारसागरामध्ये आले बघा. ते शम कशाला म्हणतात तर परमार्थामध्ये प्रतिबंधक असणाऱ्या स्वाभाविक विषय वासनांना मनाला स्वाभाविक विषयापासून वासनेपासून आवरणं त्याला शम म्हणतात. आणि परमार्थाला प्रतिबंधक असणाऱ्या त्या पंचविषयापासून इंद्रियांना आवरणं त्याला दम म्हणतात. विषयापासून इंद्रिय आवरले जातात तो दम आहे. आणि विषयांच्या वासनेपासून मनाचा निग्रह केला जातो त्याला शम म्हणतात. शमपासून शांत शब्द तयार होतो. आणि दम शब्दापासून दांत शांत दांतस उपरतस तितिक्षुः असा शब्द पंचदशीमध्ये आलेला आहे. म्हणून शांत कोण? ज्याने आपल्या मनाला विषय वासनापासून आवरलं तो शांत. वासना मनात आहे आणि वरून शांत, तो खरा शांत नाही, तर तो अशांत आहे. ज्याने विषयांच्या वासनेपासून मनाला आवरलं तो शांत. आणि दांत कोण? ज्याने विषयापासून इंद्रियाला आवरलं. दोन्ही कक्षा वेगवेगळ्या बरं. मग प्रारंभी अभ्यास असाच करावा लागतो. हा अभ्यास आहे. विषय इंद्रियाला आकृष्ट करतात आणि इंद्रियांचं ठरलंय या विषया वाचून काही अनेक सर्वतारम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. इंद्रियाचा स्वभाव विषयापासून काही त्यांना आवडत नाही, म्हणून तर इंद्रियांना विषयापासून आवरावं लागतं. पहिला प्रकार हा दमाचा आहे किंवा त्यालाच प्रत्याहारही म्हणतात. इंद्रिय बहिर्मुख झाले की पुन्हा त्याला माघारी फिरवायचं, हा प्रत्याहार आहे. असे आपले मन चंचल झालं, जिथपासून मन विषयांकडे आकृष्ट झालं तिथपासून त्याला पुन्हा माघारी फिरवावं, दोष दर्शन करवावं, अनित्यत्व दाखवावं. आणि जर हा कायमचा विचार पाहिला की कोणत्या तरी एका प्रसंगाला मन सहाय्य करतं. आपली तक्रार आहे मनाकडे की आपलं मन चंचल असतं, अस्थिर असतं, मन सहाय्य करत नाही. खरं असं आहे आपण प्रामाणिक प्रयत्न करत नाही. या मनाला चंचलतेचा, अस्थिरतेचा आणि विषयाकडे जाण्याचा संस्कार आत्ता नाही लागलेला. हा संस्कार मागे लागलेला आहे आणि तो त्याला लागलेला नाही, तो आपण लावलेला आहे. आपणच त्याला, लहान मुलं असतात ना, ते जन्माला आल्याबरोबर त्यांना मोबाईल आवडतो का? मग ते देतं कोण? आई किंवा वडील. सुरुवातीला आईला वाटतं आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होईल, मग ती त्याला मोबाईल खेळायला देते. त्या मोबाईलमध्ये ती नवीन एखादा गेम डाउनलोड करून देते, म्हणजे मुलगा त्यामध्ये शिकला, तरबेज झाला पाहिजे. परिणाम काय होतो? कालांतराने असा दिवस येतो की मोबाईलशिवाय मुलगा राहूच शकत नाही. मग आता त्या मुलाचा जो संस्कार वाढवला त्याला कारण कोण? आणि ती आई तक्रार करते आमचा मुलगा आमचा ऐकत नाही, त्याला मोबाईलशिवाय जेवण जात नाही. द्यायला कारण तू आहे पहिला त्याच्या हातामध्ये मोबाईल कोणी दिला? आईने दिलेला आहे. तक्रार परत नाही. तसं मनाचं सुद्धा आहे. मनाला विषय दिले कोणी? आपणच दिले आहे. आणि मग विषय जातात, विषयाचे संस्कार राहतात आणि ते संस्कार पुन्हा आगामी काळामध्ये पुन्हा विषयामध्ये प्रवृत्त करतात. म्हणून ज्या ज्या विषयांपासून हे मन चंचल होतं, विषयांकडे जातं, तिथपासून त्याला पुन्हा माघारी खेचून आणायचं. आणि यासाठीच मग ते मन नावाचा लगाम, इंद्रिय नावाचे घोडे, बुद्धी नावाची सारथी, आणि त्यामध्ये जीवात्मा रथी आहे. आत्मानम रथिनम विद्धी शब्द आलाय की नाही? मन ते लगामाच्या ठिकाणी आहे, सगळे इंद्रिय घोड्याच्या ठिकाणी आहे. ते शरीर नावाच्या रथाला घेऊन जातात. या रथी जीवात्मा आहे, बुद्धी सारथी आहे आणि सारथ्याच्या हातात लगाम असतात. त्या लगामाला तो खेचू शकतो. म्हणून ती बुद्धी धैर्याने संपन्न पाहिजे. आणि अशी जर सात्विक धैर्याने संपन्न बुद्धी असेल तर ती मनावर विजय मिळवू शकते. एकाएकी नाही शक्य होणार. भगवंताने शब्द वापरला शनै शनैही. हळूहळू थोडा अभ्यास केला पाहिजे. त्यातला आणखी एक बारकावा सांगून जातो. जर आपण साधना करत असू आणि साधना करताना आपलं मन जास्त चंचल होत असेल तर याचा दुसरा अर्थ असा आहे आपल्याला प्रयत्न जास्त करावे लागतील. कारण जास्त जर मन चंचल होत असेल, जास्त विकार प्रगट होत असेल तर याचा अर्थ
मागील जन्मामध्ये आपण त्या मनावर जास्त संस्कार विषयांचे केले आहे. आता त्या विषयांचे संस्कार पराभूत होतील एवढे आपल्याला चांगले संस्कार या जन्मात करावे लागतील. भले त्या मनाला संस्कार वळण लावण्यात एवढा जन्म गेला तरी चालेल, पण प्रयत्नात कमतरता कामा नाही. म्हणून ज्या शत्रू बलवान आहे असं कळालं की जास्त सैन्य गोळा करावं लागतं. तसं आपलं मन नाही सहाय्य करत हो, फारच चंचल आहे, तर आपल्याला साधना जास्त वाढावी लागेल. आपण साधना नाही वाढवत, आपण फक्त चिंता करत राहतो. नाही ना हो, मला नाही ना जमणार, आता मी हे सगळं सोडून देतो, जातो गावाकडं. काय होणार? इथं उलट आळंदीमध्ये आल्यानंतर जर अशी भावना होत असेल मला हे जमणार नाही, तर मग जगात कुठं जमेल? उलट शक्य झालं तर आळंदीच शक्य होईल, बाकी ठिकाणी नाही शक्य होणार. म्हणून जो आळंदीत सुधारला तो कुठं बिघडूच शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. दुसरा अर्थ त्याचा घेऊ नका उलट वाक्य. असं विचार करू नका. सुधारण्याची जागा आळंदीत जास्त आहे, म्हणून येथे सुधारणा झाली तर जगामध्ये कुठे धक्का लागणार नाही. म्हणून आपलं मन जेवढं चंचल असेल, गुरुवारी डॉक्टर बाबांनी एकदा एक वाक्य सांगितलं पाठामध्ये, आपण साधना करतो, कधी कधी आपलं मन चंचल होतं, त्याला विषय आकृष्ट करतात, मागचे संस्कार उद्भूत होतात आणि मग मनुष्य नाराज होतो. नाही ना हो, आमचं मन सहाय्य नाही करत, विषयांकडे जातं. असा विचार करून आपण आपली मानसिक शक्ती खर्च करतो. त्यापेक्षा तीच मानसिक शक्ती आपण साधनेमध्ये वाढवली पाहिजे. निश्चय असा असावा, माझं मन मला हजारो वेळा जरी सहाय्य करणार नसेल तरी पण त्या मनाचा एकदा का व्हायना मी पराभव करेल आणि माझी साधना वाढवीत राहील. मग साधना करत राहावी. समजा नाही आपल्याला काही शक्य होणार तर पारायण कर. पारायण काही सामान्य गोष्ट नाही बरं, करत राहिलं पाहिजे. एक अदृष्ट निर्माण होईल आणि ते सुद्धा शुद्ध पुण्य परमार्थाला उपयोगी पडेल. म्हणून गुरुदेव डॉक्टर बाबा एक स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, श्रवण करा, उपासना करा, निष्काम कर्म करा, सकाम करा, तीर्थयात्रा करा, जप करा, तप करा, काहीही करा, फक्त मरू नका, असं त्यांचं एक वाक्य आहे. याचा अर्थ काही करा म्हणजे मनाने नाही, शास्त्रसंमत काही ना काहीतरी साधना करा, वेळ वाया घालवू नका. नाही शक्य ना मोठं, त्यापेक्षा कनिष्ठ करा. ते नाही त्यापेक्षा कनिष्ठ करा, पण हळूहळू एका एका पायरीनं. सर्व बंद करण्यापेक्षा थोडं थोडं केलेलं खूप चांगलं आहे. अजिबातच अभ्यास न करण्यापेक्षा एक श्लोक पाठ केलेला बरा आहे. एकही नाही तर अर्धा तरी केला पाहिजे. नाही अर्धा तर अर्ध्यातला अर्धा तरी करायला पाहिजे. म्हणजे आपला दिवस अवंध्यम न करूयात असं करू नये. शनै शनैही भगवंतानी शब्द वापरला. यावर ज्ञानोबाऱ्यांचं भाष्य आहे. बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मनाती अनुभवाची वाटा, हळूहळू आणूनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. हा शब्द पाठीमागे 3ऱ्या अध्यायामध्ये पण आला बरं. हळूहळू ढाळी ढाळी केतुलेनी एके वेळी, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी, स्पर्धा करू नये. जेवढं आपल्याला चालतं तर तेवढं चाललं पाहिजे. एखादा विद्यार्थी 20 ओव्या पाठ करतो, आपण करू नये. झालं तर 25 कराव्या, पण सांगू नये. नाही म्हणे तेवढ्या मला होत नाही, अरे मग डोकं दुखेल, 15 कराव्या. नाही 15 तर 10 कराव्या. स्पर्धा करू नये, हळूहळू करावी. आपली क्षमता, आपलं सामर्थ्य बघावं आणि चालत राहावं. डोंगर कसा चढावा? हळूहळू चढला पाहिजे. एकदमच चढला तर पोटामध्ये विकार निर्माण होईल. जसा डोंगर ते गिर्यारोग जे असतात ना, गिर्यारोग एकदम शिखराकडे कधीच पाहत नाही, ते फक्त एका एका पायरीने चालत राहतात. कधी ना कधीतरी ते शिखरावर जातात. नाही तर एकदम पायथ्याला उभं राहिलं, शिखर पाहिलं, मग यद गत्वा न निवर्तन ते चला माघारी. तर मग धैर्य जाऊ शकतं. हळूहळू चाललं पाहिजे. हळूहळू ढाळे ढाळे. भगवंतानी सुद्धा म्हणलं गोपाळांना, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हे हळूहळू चालतं. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविन किंवा अनुभव गोडी येईल कळो, याशी न चले तातडी. एक परमार्थामध्ये येण्याची घाई करावी, आल्यानंतर घाई करू नये. करावी तातडी परमार्थी, अगोदर करावी, पण आल्यानंतर मग लगेच 6 महिन्यात मी कीर्तनकार प्रसिद्ध झालो पाहिजे, एवढी घाई करू नये. एवढी घाई चालत नाही. जेवढ्या घाईमध्ये येतं तेवढ्या घाईमध्ये ते निघूनही जातं. हळूहळू चाललं पाहिजे. कधी कधी काही लहान झाडाला फळं लागतात बघा, फळं लागतात. ते नर्सरीतून आलं की त्याला पहिल्यांदाच फळं आलेलं असतं. मग ते परिणाम काय होतं, त्याला फळं आलं की त्याची वाढ होत नाही.
म्हणून ते काही झाडे ना फळं त्याचा बार धरत नाही बघा, तो तोडून टाकावा लागतो, कारण त्याशिवाय त्याचं खोड वाढणार नाही, फांद्यामध्ये सामर्थ्य येणार नाही. हे सुरुवातीलाच घाई करावी नाही लागत, घाई केली की मग कार्य नष्ट होतं. बुद्धी धैर्या होय वसोटा, तरी मनाते अनुभवाची वाटा, हळूहळू आणूनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धी धैर्या वसोटा होय, वसोटा म्हणजे वस्तीस्थान, किंवा बुद्धी ही धैर्याला वस्तीस्थान झाली, किंवा बुद्धीला धैर्य नावाचं आश्रय मिळालं. दोन्ही परस्परामध्ये असू शकतात. परमार्थामध्ये लागतं काय? सात्विक धैर्य लागतं. सात्विक धैर्य. बऱ्याचदा आपलंच मन आपल्याला विचलित करतं, नाहीतर आपण समाजामध्ये गेलो तर समाजातले काही माणसं आपल्याला विचलित करतात. मग अजून किती दिवस राहायचं आळंदीला, असे लोक गावाकडचे म्हणतात. अरे आयुष्यभर राहिलं तरी कमीच आहे ना. त्याला असं वाटतं की बघा ना, म्हणजे 4-5 वर्ष झाले की झालं, कामच झालं, बस सिद्ध झाला महात्मा, असं समाजातले लोक म्हणतात. किंवा कधी कधी आपले वर्गमित्र, आपले सोबती हे जर व्यावहारिक उत्कर्षाला प्रगतीला प्राप्त झाले तर कधी कधी आपल्यालाही वाटतं त्यांना एवढं मिळालं, अजून आपल्याला लोक ओळखतसुद्धा नाही, आपलं काही चुकलं तर नाही ना. मग असं आपलं धैर्य खचतं. या काळामध्ये सात्विक धैर्याची खूप जोड लागते. म्हणून बुद्धी धैर्या होय वसवटा, आपली सात्विक असणारी बुद्धी सात्विक धैर्य राहण्याकरता वस्तीस्थान झाली, किंवा धैर्याचा वसवटा जर तिला मिळाला तर मग काय करावं? तरी मनाते, आपल्या मनाला अनुभवाची वाटा. तर कोणता अनुभव? या अनुभवाचे प्रकार आहे. काही साधनेचे अनुभव आहे, काही साध्य परमात्म्याचे अनुभव आहे. मग साधनेचे अनुभव, साधनेमध्ये सुद्धा एक रम्य समाधान असतं बरं. साधना करताना सुद्धा एक आनंद मिळतो, साधनेचा आनंद आहे तो. आपण आपल्या इंद्रियाला आवरलं, संयमित केलं, मनाला स्थिर केलं, बुद्धी पवित्र करून घेतली, तर यामध्ये सुद्धा एक आनंदाचा अनुभव आहे. आणि जेव्हा आत्मस्वरूपाशी आपलं ऐक्य होतं तेव्हा सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती झाली, तर तो सुद्धा अनुभवच आहे. त्यापेक्षा पुढचा एक अनुभव आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे, पापनाशे दर्शने. अनुभव म्हणजे ज्ञान. तरी मनाती, आपल्या मनाला अनुभवाची वाटा, ब्रह्मज्ञान हे अनुभव आहे. आणि या ब्रह्मज्ञानाच्या अनुभवाच्या रस्त्याने पहिल्यांदा तर जीवाच्या अवस्था बघाव्या लागतील. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान अनुभवच आहे. त्यानंतरचा अपरोक्ष ज्ञान हा अनुभव आहे. परोक्ष ज्ञानाने ब्रह्म आहे असा निश्चय झाला की मग असत्वापादक आवरण निवृत्त होतं. आणि अपरोक्ष ज्ञानाने मीच ब्रह्म आहे असं कळालं की अभानापादक नावाचं आवरण दूर होतं. हे परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान हे अनुभवाची वाट आहे. आणि या अनुभवाच्या रस्त्याने यायचं आणि थांबायचं कुठं? हळूहळू आणूनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. आपलं आत्मस्वरूप हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सच्चिदानंद रूपतेचा आनंद आहे. या मंदिरामध्ये आपल्या मनाला ज्ञानाच्या मार्गाने आणायचं आणि त्याला प्रतिष्ठित करायचं बरं. पण त्यासाठी मात्र सात्विक बुद्धी पण लागते आणि सात्विक धैर्यही लागतं. गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात, परमार्थामध्ये कमी काय पडतं? सात्विक धैर्य. सात्विक धैर्य असेल तर मनुष्य पुन्हा पुन्हा साधना करू शकतो. मुंगी असते ना, ते आपल्या वजनापेक्षा कितीतरी वजनदार साखरेचा कण उचलते आणि ती खांबावर किंवा भिंतीवर चढते. बऱ्याच वेळा ती पडते खाली, पण प्रयत्न नाही सोडत. एक भूमिका अशी येते की ती बरोबर साखरेचा कण घेऊन भिंतीवरून पलीकडे जाते म्हणजे जातेच. प्रयत्नाच्या बाबतीमध्ये मुंगीपासून शिकलं पाहिजे बा. संघटन त्यांच्यापासून शिकलं पाहिजे. संघटन बरोबर ठरवलं ना त्यांनी एखादा किडा उचलायचा. कधी कधी बघा ते एखाद्या आपल्या खोलीमध्ये झुरळ मरतं किंवा एखादा माशी वगैरे मरते, तर त्या मुंग्याबरोबर कधी कधी एखादीच मुंगी मोठ्या त्या माशीला घेऊन जाते बघा, ओढते. बाकीच्या मुंग्या सहाय्य करतात. दिशा ठरलेली असते बरोबर, सगळ्याजण एकीकडेच वाढतात. हे ऐक्य एकी मुंगळ्यामध्ये नसते, मुंग्यात असते, ते बरोबर घेऊन जातात. मग त्याच्याकडून शिकलं पाहिजे. प्रयत्नाची पराकाष्ठा, प्रयत्न नाही सोडत, धैर्याची पराकाष्ठा. हजारो वेळा जरी अपयश आलं
तर मी हा मार्ग सोडणार नाही असा बुद्धीचा निश्चय असावा लागतो. आणि त्यासाठी धैर्य जिद्द असावी लागते. जिवंत व्यक्तीमध्ये धैर्य असतं आणि विचारशून्य व्यक्तीकडे धैर्याचा अभाव असतो. विचारशून्य झाला की माणसं स्वतःचाच घात करतात आणि विचाराने प्रगल्भ असेल. मनात महाराजांनी म्हटलं आहे, प्रतिकूल परिस्थिती जर आली विचारी पुरुषाला तर ती त्याला परमार्थामध्ये अंतरंग करते. आणि विचाराचा अभाव असेल प्रतिकूलता आली तर माणसं स्वतःचा घात करतात. बुद्धी धैर्या वै वसवटा तरी मनात अनुभवाची वाटा हळूहळू आणवणी करते प्रतिष्ठा. आत्मभुवनी प्रतिष्ठा शब्द वापरला. प्रकर्षेन स्थास्तिष्ठती, प्रकर्षे करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली तर आता कशाही प्रकारे तो विचलित होत नाही. ज्याला ही गोडी लागली ना त्याला ते सोडावंसं वाटत नाही. आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. गोडी लागली पाहिजे. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगतात. सुरुवातीला लहान मुलाला शाळेत जावंसं वाटत नाही, अजिबात नाही. कधी जावंसं वाटतं? रविवारी. आणि त्याला माहिती आज सुट्टी म्हणून. मग रविवारी काही मुलं हट्ट धरतात आणि एरवी शाळेतच जात नाही. आणि त्याला आईला असं वाटतं मुलगा शिकला पाहिजे. कधी कधी शिक्षक त्या मुलाला 4 चाकी वाहन पाठवतात. जुन्या काळातलं 4 चाकी म्हणजे 4 पोरं यायची, म्हणजे उचल बांगडी करून त्याला घेऊन जायचे. आता विद्यार्थ्यांचं भाग्य आहे, आता स्कूल बस येते. जुन्या काळात कशाची स्कूल बस? काही ते 4 जण विद्यार्थी असायचे ना वर्गातले, ते या कामातच तरबेज. आणि त्यांचं कार्य बघून गुरुजी त्यांना पुढच्या वर्गात पाठवायचे. भले त्यांनी पेपर नाही लिहिला तरी झालं, पण त्यांचं कार्य बघून, प्रामाणिक कार्य बघून पुढच्या वर्गात पाठवायचे. ते असे 4 जण त्याला उचलायचे. मुलगा शाळेत जात नाही. मग आई त्या मुलाला घेऊन जाते. गुरुवारी मारुती तेव्हा खूप गोड सांगतात. आणि बाईला सांगते, बाई काही करा पण मुलाला शिकवा. हा दिसतो तसा नाही, दिसतो तो हा तैसा नव्हे योगी राह, हा तसा नाही, हा खूप चाप्टर आहे. कधी तुम्हाला हा चुकवून घरी येईल सांगता येत नाही. या पेपरमिंटच्या गोळ्या घ्या, 4 तुम्ही खा, 2 त्याला द्या, याला शिकवा. असं आई मुलाला सांगते की म्हणजे शिक्षिकेला सांगते. आणि जर एकदा त्या मुलाला अभ्यासाची चटक लागली तर मग आई त्याला म्हणते, बाळा अभ्यास नंतर कर, पहिला जेवून घे. ही गोडी आहे. गोडी लागली की त्याला ते सोडावंसं वाटत नाही. ते जीवेनं सोडी ऐसे झाले. का जे या मनाचे एकनिके जे देखिले गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाचे कौतिके दावीत जाईचे. भगवंतानी सुद्धा हे म्हटलंय ना, तरी गा ऐसे करी हे 8 पहारा माझारी. ते ओवी मला पुढं घ्यायचे. आता हे 8 पहारा माझारी 8 ओंकारा विसरली तर. हळूहळू आणवणी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. हळूहळू आपल्या मनाला, ते कधी कधी घोडे असतात ना, नवीन घोडे, ते फार विचित्र असतात. त्याच्यामध्ये काही खोडी असतात. घोड्यामध्ये फार खोडी असतात. पण जर त्याला एक लक्षण आहे, देवमन जर असेल तर मग त्या खोड्या बाजूला करून त्याला घ्यावा लागतो. तो सुलक्षण आणि संपन्न असतो. पण घोडा एवढा हुशार असतो, त्याला लगेच कळतं. बसणारा व्यक्ती नवीन ॲडमिशन आहे का अनुभवी, त्याला लगेच कळतं. जर नवीन असेल तर बसता क्षणी तो उचल बांगडी करतो. आणि जर अनुभवी असेल तर त्याच्या ताब्यात येतो. पण त्याला मग अगोदर गोंजारावं लागतं, त्याच्या डोक्यावर हात फिरवावा लागतो. आणि जर लळा लागला ना तर पशुपक्षी बरोबर आपल्या ताब्यात येतात. आपल्याला माहिती असेल नसेल, मला अनुभव आहे. एकदा मी बैलगाडी चालवत होतो गावाकडे. रात्री उशीर झाला, मी जुना आहे सगळा. ते बैलगाडी चालवत असताना रात्र झाली होती आणि ते वेगात बैलगाडी चालू आहे. तर ते जो जे असतं ना त्याला एक पट्टा असतो बघा, त्याला काय जोतं का, ते जोतं निखळलं होतं शिवळातून. पण त्या बैलाने ते निखळलं असताना सुद्धा त्याने ते आपल्या मानेवरचं सोडलं नाही. आणि बरोबर जिथं उभं करायचं तिथपर्यंत तो मुक्कामाच्या ठिकाणी गेला. नंतर आम्ही पाहिलं ते की हे तुटलं होतं, नाहीतर मग गाडी खाली कोसळली असते. पण ते प्रामाणिक असतात, त्यांना लळा लागतो. आणि अंधारामध्ये बैलांना बरोबर दिसतं बघा, त्यांच्या रत्नाप्रमाणे डोळे चमकतात ते रात्रीच्याला. म्हणजे का, लळा लागला तर पशुपक्षीसुद्धा प्रेम करतात, मन काय करणार नाही. पण त्या मनाला आपण थोडासा लळा लावला पाहिजे. आपण त्याला सत्संगात घेऊन गेला पाहिजे. मनाचा निरोध करायचा असेल तर अध्यात्मविद्याधिगमः साधू संगती एवच वासना संपरित्याग प्राणस्पंद निरोधनम. 4 उपाय सांगितले आहे योग वासिष्ठामध्ये. अध्यात्मविद्येची प्राप्ती, साधूंची संगती, वासनेचा परित्याग आणि प्राणायाम.
प्राणायामावर विजय संपादन करायचा, याने मन आपल्या ताब्यात येऊ शकतं. हळूहळू या भूमिका आहे शुभेच्छा सुविचारणा तोन मानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्था भाविनी तुर्यगा, याही भूमिका आपण या ओळीमध्ये लावू शकतो. हळूहळू क्रमाक्रमाने सगळं विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व किंवा निष्काम कर्म निष्काम उपासना, मग गुरूंच्या चरणाजवळ बसणं, या सगळ्या भूमिका आहे. हळूहळू आनोनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. इथे मात्र घाई नाही करायची, एक एक पायरी संपादन करून पुढे पुढे जायचं. हळूहळू आनोनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी, याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी अनेक ऐके. भगवान परमात्मा म्हणतात याही एके परी, याही एका प्रकाराने अर्जुना प्राप्ती आहे, ब्रह्मप्राप्ती आहे. बरं, या गोष्टीचा तो आपल्या मनामध्ये विचार कर. विचारी किंवा जो विचारी पुरुष आहे त्याला या प्रकाराने प्राप्ती आहे, असा अर्थ आपण घेऊ शकतो. विचार करणारा विचारी हा अधिकारी आहे, त्याने जर विचार केला तर या प्रकाराने त्याला ब्रह्मप्राप्ती आहे हा एक अर्थ होईल, किंवा या प्रकाराने ब्रह्मप्राप्ती निश्चित होईल. असा अर्जुना तू विचारी, तू विचार कर. हे न ठके, जर हा पर्याय साधना पद्धती न ठके, जर तुला ही शक्य होणार नाही घडणार नाही तरी सोपारी अनेक ऐके, तर सुलभ असणारा दुसरा उपाय मी तुला प्रतिपादन करतो. पहिला उपाय काय सांगितला? संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः शनै शनैरुपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थमन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हा उपाय सांगितला की संकल्पापासून निर्माण झालेला काम सर्व प्रकारे नाहीसा करावा, इंद्रियांचा समूह मनाच्या द्वारे नियमित करावा, हळूहळू सात्विक धृतीच्या द्वारे बुद्धीने सगळ्या विषयापासून उपरामतेला प्राप्त व्हावं. आपलं मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करून कोणतं चिंतन करू नये. या प्रकाराने आपल्याला ब्रह्मप्राप्ती होते. पण जर तुला हे शक्य नसेल, म्हणजे काय, कामनेचा परित्याग होणार नाही किंवा हळूहळू धृतीच्या द्वारे बुद्धीने सगळ्या विषयापासून उपरामतेला प्राप्त होणार नाही, हे कठीण वाटत असेल तर तुला दुसरा सोपा उपाय मी सांगतो. किती भगवंताची दया आहे बरं. ही दया काय माहिती आहे का? भगवंताचा अर्जुनावर प्रेम आहे आणि प्रेमामध्ये अर्जुनाचा उत्कर्ष व्हावा, त्याला ब्रह्मप्राप्ती व्हावी. मग ती कोणत्या का उपायाने व्हायना. पाठीमागे अर्जुनाने म्हटलंय, जे तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईजेल, काय झाले अभ्यास जेल सांगाला जे, ये तुले गोसावी आपुलेपणे किजो का, शब्द वापरला होता. हे अंगे म्या होईजो का, मी अंगाने ब्रह्म होईल का? आणि जर होणार नसेल तर तुम्ही आमचे गोसावी आहात, आपला आपलेपणाचं नातं आहे. हे गोसावी ये तुले आपुलेपणे किजो का, आपला दोघाचा संबंध आहे ना प्रेमळ असा, एवढा लढीवाळपणाने करता येईल का? अर्जुनाचा हा विचार. भगवान म्हणाले ब्रह्मप्राप्ती झालीच पाहिजे. मग अनेक उपाय सांगायचे, कोणता का होईना उपाय अर्जुनाला जर शक्य झाला त्याचा अनुष्ठान करावं, नाही शक्य तर दुसरा पर्याय जेव्हा सांगितला जातो ना तेव्हा त्यामध्ये अधिकार येतो. एकच साध्य असेल, नियत साधन जर असेल तर त्याचा अधिकारी निश्चित ठरलेला आहे. पण जर त्या अधिकारी पुरुषाला ते साधन झेपत नसेल तर मग त्याला पर्याय अधिकाराचे उणीव असेल तर दुसरा पर्याय सांगितला जातो. ब्रह्मज्ञानाचं श्रवण आहे, नाही शक्य, अधिकारी नाही, पण निष्काम उपासना करावी. त्याचाही अधिकारी नाही, निष्काम कर्म करावं. त्याचाही अधिकार नाही, मग सकाम कर्म करावं. काही का होईना आपण कर्म करत राहावं, असा त्याचा अर्थ. हे न ठके तरी सोपारी अनेक ऐके. दुसरा उपाय ऐक बरं अर्जुना. आता काय करावं? नवीन विषयाला प्रारंभ करतात. आता नियमचे हा एकला, जिवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचे बोला, बाहेरा नोहे. आपल्या मनाला आपण विषयांकडे जाऊ न देता इंद्रियावर मनावर संयमन करणे याला नियमन म्हणतात. तर तो जो नियम आहे इंद्रियावर आणि मनावर संयम करणारा जो काही शास्त्र नियम असेल, भूमिका असेल, तो नियमच आपण जिवे करावा, मनापासून त्या नियमाचं पालन करावं. आता नियमाची हा एकला म्हणजे अन्य कोणती साधना करूच नाही.
फक्त काय करावं, इंद्रियावर मनावर संयमन करायचा आहे. असा जो नियम आहे तो वरवर नाही करायचा. जेवे करावा आपुला, तो आपल्या मनापासून करावा. जे मनापासून केलं जातं त्यात यश लवकर येतं. साधनासुद्धा कशी केली पाहिजे, मनापासून. अभ्याससुद्धा ते लादलं गेलं ना त्याच्यात प्रसन्नता राहत नाही. म्हणून कोणती पण गोष्ट असू दे ती मनापासूनच पाहिजे. आणि ज्याला साधना करायची त्याच्याच मनात पाहिजे ती. त्याच्या मनात असेल तर यश, दुसऱ्याने सांगितलं नाही पाहिजे. बऱ्याचदा आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी हे केलं पाहिजे आणि त्याच्या मनात दुसरंच असतं. परिणाम काय होतं, त्याला त्या आईवडिलांचं ऐकावं लागतं, त्याला तेवढं यश येत नाही आणि त्याच्या मनातलं जे कौशल्य आहे त्याच्या विकासाला वाव भेटत नाही. म्हणून प्रत्येकाचं कौशल्य आतमध्ये सुप्त रीतीने आहे, ते त्याला वाव मिळाला पाहिजे. पण त्याची आवड रुची काय आहे त्यानुसार त्याने क्षेत्र निवडलं पाहिजे, त्यामध्ये त्याला यश येतं. आता आळंदीला विद्यार्थी आले, मग सगळेच गायनात तयार होतात का? नाही. काहींची आतली आवड असते. सगळे वादनात तयार होतात का? नाही. प्रत्येकाची रुची. आणि सगळे अभ्यासातही तयार होत नाही. काही गायनात, काही वादनात, काही अभ्यासात आणि काही या तिघांचं नियोजन करतात. म्हणजे प्रत्येकाचं ठरलेलं आहे ना, त्या आतली काय आहे भूमिका आहे ती ठरलेली, सगळ्यांचं ठरलेलं आहे. आता नियमाचे हा एकाला ते मनापासून करावं. जेवे करावा आपुला, नियमच हा मनापासून करावा. कसा करावा? उदाहरण दिलं आहे, जैसा कृतनिश्चयाचे बोला बाहेरा नोहे. एखादा दृढ निश्चय करणारा पुरुष असतो, त्याने एकदा प्रतिज्ञा केली की आता त्या प्रतिज्ञेला तो कधी सोडत नाही. कृत म्हणजे केलेला, आपण केलेला निश्चय त्याला म्हणतात कृतनिश्चय. आणि केलेल्या निश्चयाच्या बोलण्यापासून, शब्दापासून तो तिळभरसुद्धा बाहेर जात नाही, याला म्हणतात कृतनिश्चय. जसा की प्रभू रामचंद्राने केलेला होता, एक बाणी, एक वचने आणि एक पत्नी, हाच नियम. पण ते म्हणाले सीतामातेचा आपल्याकडून त्याग झाला आणि आपल्याला यज्ञ करायचा. यज्ञ करण्यासाठी गृहस्थ पुरुषाला धर्मपत्नीची आवश्यकता आहे. त्याला धर्मपत्नी म्हणतात, अर्धांगिनी ती आहे. त्या अर्धांगिनी असल्याशिवाय यज्ञ करता येत नाही. बघा, ते सगळे सामुग्री यजमान जुळवतो, सगळं तो आणतो, सगळं साहित्य वगैरे काय फेऱ्या मारायच्या सगळ्या मारतो. आणि ते यज्ञ करणारी याज्ञिक काय म्हणतात, ताई साहेबांना, ताई हात लावा. फक्त हात लावला बस पूर्णता. त्या अर्धांगिनी त्याला म्हणतात. आता तुम्हाला लग्न करावं लागेल, प्रभू म्हणे जमणार नाही. कृतनिश्चयाच्या बोला बाहेर नोहे. पण यज्ञ त्याशिवाय केला जाणार नाही. दुसरा काय पर्याय? मग जानकी मातेच्या आकाराची सुवर्ण प्रतिमा तयार करावी लागेल आणि मग सुवर्ण प्रतिमा दररोज तयार करायची. पण दुसरा विवाह नाही केला. कृतनिश्चयाच्या बोला बाहेर नोहे. किंवा गौरबा काकांचं चरित्र आपण पाहतो, स्पर्श नाही म्हणजे नाहीच. कृतनिश्चय केला, निश्चय केला. तसा आपल्या जीवनामध्ये नियम केला की नियमच करावा. ज्या पुरुषाचा नियम राहतो की नाही 12 वर्ष, त्याला सिद्धी प्राप्त होते. काही नियम केले पाहिजे. एखादाच नियम असेल पण तो जर अतिशय दृढ असेल ना, तर त्या नियमाला सिद्धी प्राप्त होते म्हणजे होतेच. पण आपले नियम बदलतात. आपले नियम कधी बदलतील याचा काही नियमच नाही, असंही घडतं. किंवा कधी नियम न करणं हाच नियम आहे काहींचा, असं नाही झालं पाहिजे. केला की केलाच नियम, केला नेम चालवी माझा. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये. वडवानळ त्रिभुवन खाये परिमे तुझीच वास पाहे गा विठोबा. न करी अनेकाचा पांगेला, नामधारक तुझाचे अंकेला. नियमचे हा एकाला जेवे करावा आपुला. जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेरा नोहे. जरी एतुलेने चित्त स्थिरावे. जर आपण मनापासून नियम केला, इंद्रियाला आवरायचं, मनाला आवरायचं, तर एवढ्या गोष्टीने जरी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. नाही तरी घालावे मोकलोनी. मग मोकलिले जेथ जाईल, तेथून नियम उची घेऊन येईल. ऐशेनी स्थैर्याचे होईल सवेचे यया. काय करावं? पहिल्यांदा जेवा भावापासून नियम करावा. नियम म्हणजे काय? संयमन करावं. यम आणि नियम आला की नाही. शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान याला नियम म्हणतात. किंवा इंद्रियाला विषयापासून आवरणं, मनाला विषय वासनेपासून आवरणं, श्रम आणि दमाला सुद्धा नियम म्हणता येईल. तर नियम जेव्हा भावापासून करावा
त्या नियमाचं उल्लंघन करू नये. एवढ्याने काय होईल? जरी तुलेने चित्त स्थिर राहावे, एवढ्याने या नियमाने बरं आपलं चित्त स्थिर झालं तर मग वा. तरी काजा आले स्वभावे, तर मग स्वभावतः निसर्गतः तो नियम चित्त स्थैर्याकरता कारण झाल्यामुळे आपल्या परमार्थी साधनाला ते कामी येतं. त्याला म्हणतात काजा आले, ते आपल्याला कामी पडलं असं त्याचा अर्थ होतो. एवढ्याने चित्त स्थिर झालं तर फार चांगलं झालं. पण जर चित्त नाही स्थिर झालं तर मग ज्ञानोबा म्हणतात मग नाही तरी घालावे मोकलोनी. आपलं जे मन आहे मोकलोनी घालावे, ते मोकळं सोडावं. आता यात पुन्हा शंका निर्माण होईल. आता मनावर आपण ताबा मिळवला तर तेच कठीण आहे, आणि आपण आपलं मन मोकळं सोडलं तर मग ते कुठेही जाऊ शकतं की नाही असं वाटू शकतं आपल्याला. पण वक्त्याचं तात्पर्य लक्षात ठेवलं पाहिजे. जे आपल्याला वाटतं ते ज्ञानोबाला वाटेल असं कसं काय होईल? उलट ज्ञानोबांना जे वाटतं ते आपल्याला कळत नाही असा अर्थ घ्यावा लागेल. मग ते नाही तरी घालावे मोकलोनी, आपलं मन मोकळं सोडावं, त्याचा थोडासा विचार जो आहे तो आपण उद्या करू. आता मग मोकलीले जेथ जाईल, मोकळं सोडलेलं मन आपलं ज्या ठिकाणी जाईल ते थोनी, त्या ठिकाणापासून मोकळं मन कुठं जाईल बरं? मनाची धाव आहे ना इंद्रियाच्या माध्यमातून फक्त विषयापर्यंत आहे. म्हणजे मोकळं मन कुठपर्यंत जाईल? फार झालं तर विषयापर्यंत जाईल. विषयापर्यंत जाईल एवढंच त्याला मोकळं सोडावं. विषय प्राप्तीपर्यंत जाऊ देऊ नये. जसं ते बैल असतो ना चरख्याला लावलेला, तिथं बसतो बघा. काही काही बैल चुकार असतात, बसतात. मग ते हुशार लोक काय करतात, त्याच्या मानेला एक काठी बांधतात आणि त्याला हिरवीगार गवताची पेंडी. त्या बैलाला वाटतं 4 पावलं टाकलं का पेंडी आपल्या ताब्यात. एवढं त्याला मोकळं सोडावं, एवढंच. तिथपर्यंत गेलं की पुन्हा मागं पतंग आपण आकाशामध्ये सोडतो, मोकळा सोडतो. एका ठराविक उंचीवर गेला की मागं खेचतो. तसं मोकलीले जेथ जाईल, आपलं मन विषयापर्यंत जाईल की नाही, मग तेथून नियमोची घेऊन येईल. तेथपासून पुन्हा नियम हा त्या मनाला घेऊन येईल आणि ऐशेनी स्थैर्याची होईल सवेची यया. अशा प्रकारे स्थिरतेची सवय या मनाला अवश्य लागेल. यातला आणखीन काही बारकावा आहे, आणखीन काही थोडंसं चिंतन करायचं या 2 ओव्याचं. तो विचार आपण थोडासा उद्या करू विस्ताराने. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.